नमस्कार, माझं नाव सुब्रता सामंत. मी परिमलाची 1974 पासूनची फ्रेंड आहे. मी तिची रीडर पण होते आणि तेव्हापासून माझं आणि तिचं असोसिएशन आहे. जेव्हा 2001 मध्ये तिने ठरवलं की स्नेहांकित हेल्पलाईन सारखी एक NGO काढायची आहे, तेव्हा अर्थातच तिने मला कॉन्टॅक्ट केलं आणि आय बिंग अ फॅन ऑफ परी कुडंट रिफ्यूज हर. त्यामुळे ती, मी आणि अ हँडफुल ऑफ पीपल वी हॅड स्टार्टेड दिस NGO. आणि तेव्हा आम्ही माणसं इतकी कमी होतो की आम्ही सगळीच कामं एकमेकांची करत होतो. म्हणजे कधी कधी मी स्क्राईब म्हणून जात होते कुठेतरी पेपर लिहायला, कधी कधी रेकॉर्डिंगचं काम चालू होतं, कधीतरी आम्ही ॲन्युअल फंक्शन अटेंड म्हणजे ऑर्गनाईज करतोय, कधी कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज करतोय. त्यामुळे काम प्रचंड होतं पण माणसं आम्ही कमी होतो. पण हळूहळू आमच्याबद्दल जेव्हा माहिती लोकांना कळायला लागली तेव्हा आम्हाला व्हॉलेंटियर्स मिळायला लागले आणि आमचा व्हॉलेंटियर बेस इतका वाढला की त्यामुळे आम्हाला पुस्तकं रेकॉर्ड करायला व्हॉलेंटियर्स मिळाले. आणि गंमत म्हणजे त्यावेळेला आम्ही ना कॅसेटवर रेकॉर्ड करायचो. त्यामुळे एक 100 पानी पुस्तक म्हणजे 20-25 कॅसेट्स रेकॉर्ड करायला लागायचं. तर एनिवे त्यातनं आम्ही हळूहळू पुढे येत राहिलो. ती मुलं यायची, कॅसेट्स वगैरे घेऊन जायची, पुस्तकं त्यांना जशी हवी तशी आम्ही रेकॉर्ड करायचो. पेपर लिहायच्या वेळेला तिथे पण जाऊन पेपर लिहित होतो. आणि असं करता करता एकदम डिजिटल युग आलं आणि मग आमच्या लक्षात आलं, अरे आपल्याला कॅसेटवर आता रेकॉर्ड करायलाच नको. मग आम्ही CDs वरती करत होतो रेकॉर्ड. आणि आता तर मी बघते की नुसतं अनाऊन्स झाले की ही 4-5 पुस्तकं रेकॉर्ड करायची आहेत, तेव्हा विदिन 15 मिनिट्स व्हॉलेंटियर्स ती पटापट उचलतात आणि रेकॉर्ड करून पाठवतात. कारण त्यांच्या हातातच फोन असतो आणि त्याच्यावर ते रेकॉर्ड करू शकतात. आणि ह्या स्मार्टफोनमुळे काय झालंय की आमच्या व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांना, म्हणजे त्यावेळेला ती कॉलेजला होती जेव्हा आम्ही 2001 मध्ये सुरू केलं, सो दे हॅव ऑल्सो ग्रोन अप इन देअर करिअर्स ऑर वॉट एव्हर दे हॅव बीन डुईंग. आणि ती लोक ना स्मार्टफोन पण चांगल्या रीतीने वापरतात, कॉम्प्युटर चांगल्या रीतीने वापरतात आणि त्यासाठी त्यांना लागणारं जे एज्युकेशन म्हणा किंवा स्किल म्हणा, हे पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो, म्हणजे त्यांना शिकवतो. तर व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट्ससाठी जे म्हणून करता आलं, आय मीन दोज हू आर गॉन टू कॉलेजेस और दोज हू वॉन्टेड टू परस्यू एनी पर्टिक्युलर स्किल, त्यासाठी आम्ही त्या प्रकारचे वर्कशॉप्स म्हणा किंवा स्पेशल एज्युकेटर्स बोलवून त्यांना त्याप्रमाणे शिक्षण देत गेलो. मग त्याच्यामध्ये कधी वर्षातनं एकदा आमचा कॅम्प आम्ही घडवत होतो. एक आठवड्याचा कॅम्प व्हायचा. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे प्रतिष्ठित लोक येऊन त्यांना त्याच्याबद्दल माहिती द्यायचे, एज्युकेशन द्यायचे. त्या मुलांना मजा पण यायची कारण काही स्किल्स शिकवल्या जायच्या. आणि अशा रीतीने आमचं दरवर्षीचे ते प्रोग्राम्स ठरत गेले. असं करता करता मग कोविड आला आणि वी वर ऑल ॲट होम. म्हणून मग आम्ही ऑनलाईन गोष्टी सुरू केल्या. त्या ऑनलाईन ह्याच्यामध्ये सुद्धा काही कॉम्पिटिशन्स घेतल्या. त्याच्यात इतकं छान पार्टिसिपेशन सर्व मुलांचं झालं. कारण बाय दॅट टाइम त्यांना पण आपण म्हणतो ना स्मार्टफोन कसा वापरायचा किंवा एखादी कॉम्पिटिशन ऑनलाईन होते त्याच्यात कसा भाग घ्यायचा ह्याचं नॉलेज मिळालं होतं. आणि त्यांचं पार्टिसिपेशन पण खूप छान रीतीने होत होतं. आणि मला म्हणजे 2 माझ्या गोष्टी म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हाच्या आठवत आहेत आता म्हणून सांगते. एक म्हणजे ना त्यावेळेला आमच्याकडे ATG नव्हतं अगदी सुरुवातीला. तर चॅरिटी कमिशनरचं ऑफिस वरळीला होतं आणि तिथे ऑनलाईन काहीच होत नव्हतं. म्हणजे फिजिकली वन हॅड टू गो अँड गेट इट फ्रॉम देम. अँड आय रिमेंबर आय मस्ट हॅव मेड 8 ते 10 फेऱ्या तिथे जस्ट टू गेट दॅट ATG सर्टिफिकेट. आणि ते ATG सर्टिफिकेट मिळाल्यामुळे काय होत होतं, कोणालाही अप्रोच केलं ना तर त्यांना पण वाटायचं की अरे मी डोनेट केलं तर मला ह्याच्यातनं ATGचा फायदा मिळू शकतो. नंतर 2005 मध्ये मला आठवतं नोव्हेंबरमध्ये एक प्रोजेक्ट विजन म्हणून आम्ही सुरू केलं होतं. तर काय झालं होतं, डॉक्टर शेखर भोजराज आणि डॉक्टर वरुण कुमार नायक ऑप्थल्मॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ हिंदुजा हॉस्पिटल
त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलं. आणि त्यावेळेला मला आठवतं महिन्यातनं एका शुक्रवारी मी 10 ते 15 व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांना, दे वर नॉट स्टुडंट्स, दे वर सम ऑफ देम वर ग्रोन अप पीपल ऑल्सो, तिथे चेकअपला घेऊन जायचे. ते सगळं त्यांना फ्री चेकअप मिळाला होता. आणि त्यातनं ते फाइंड आउट करत होते की काही ऑपरेशन करून किंवा काही असं वेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन करून ह्यांना साईट परत मिळेल किंवा इवन लो विजन जरी मिळाली तरी आपण प्रयत्न करूया, असं त्यांच्या बाजूनी होता प्रयत्न. पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. पण मोर दॅन 80-85 पीपल टूक ॲडव्हान्टेज ऑफ दॅट चेकअप. तर असे आमचे हे चालूच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली ना ते स्टुडंट्ससाठी केली होती. सो दो स्टुडंट्स वेअर से अबाउट 15 years ऑफ एज और 16. पण आता आम्ही अगदी लहान मुलांना सुद्धा घेतोय. म्हणजे आमचं डोंबिवली सेंटर आहे ना, दॅट इज केटरिंग टू द नीड्स ऑफ द स्मॉल चिल्ड्रन. आमचे स्पेशल एज्युकेटर्स त्यांना व्यवस्थित शिकवत आहेत. त्यांना म्हणजे कसं ब्रेल कसं वाचायचं, शेप्स कसे ओळखायचे, रंग कसे सांगायचे, नॉट एक्झॅक्टली रंग, पण कसं वागायचं किंवा काय, हाऊ टू गो अबाउट. म्हणजे नुसत्या पेरेंट्सवरती सोडलेलं नाहीये. यांना स्पेशल एज्युकेशन पेरेंट्सना पण मिळतंय आणि त्या मुलांना पण मिळतंय. आणि त्यांचं ब्रिंगिंग अप जे आहे ह्या मुलांचं आत्तापासून स्नेहांकित हेल्पलाईनच्या हेल्पमुळे वेगळ्या प्रकारचं होतंय. म्हणजे जी मुलं आम्हाला 16व्या-17व्या वर्षी आमच्या संदर्भात आली आणि आम्हाला कळलं की अरे ह्यांना हे माहितीच नाहीये, अरे ह्यांना हे शिकवलं गेलं नाहीये, तेच आता ही लहान मुलं अगोदर शिकतायत. त्यांना तो ॲडव्हान्टेज मिळणार आहे. आणि आताच्या डिजिटल युगामध्ये मागे राहून चालणार नाहीये. त्यांना जितकं लवकरात लवकर आपण स्किल्स शिकवू, एज्युकेशन देऊ, तितका त्यांचा फायदा होणार आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या स्नेहांकित हेल्पलाईन करत आलेला आहे, आणि करत राहणार सुद्धा आहे. आता या छोट्या मुलांना ज्या ज्या फॅसिलिटीज द्यायला लागतात त्या फॅसिलिटीजना इट रिक्वायर्स मनी. अँड टू मेक एनी NGO वर्क, डोनेशन्स अँड मनी इज ऑलवेज इम्पॉर्टंट. तर मी आपल्याला असं अपील करीन की ह्या मुलांना आपण चांगल्या प्रकारे एज्युकेशन देऊ शकू, चांगल्या प्रकारे स्किल्स शिकवू शकू. ह्यासाठी लागणाऱ्या इक्विपमेंटसाठी म्हणा किंवा काही स्किल्स शिकवण्यासाठी जे फंड्स लागतात त्यासाठी आपण जर सढळ हाताने मदत केलीत तर आमच्या मुलांना, आमच्या डोंबिवली सेंटरची छोटी मुलं आहेत ती आता मोठी होत आहेत, त्यांना त्यांच्या एज्युकेशनल रिक्वायरमेंटसाठी ह्याचा खूप फायदा होईल. तसेच आमचे ऑनगोईंग प्रोग्राम्स जे मी अगोदर म्हटले ते चालूच असतात. दरवर्षीप्रमाणे कॅम्प्स होत असतात किंवा होम मॅनेजमेंट आम्ही शिकवत असतो. त्या ह्या सगळ्या ह्याच्यासाठी जे काय फायनान्शियल हेल्प लागते त्याच्यासाठी फंड्स लागतात. तर माझं अपील आपल्यासाठी तेच राहील की आपण सढळ हाताने मदत करा. ज्यांना मॉनिटरी हेल्प करता येत नसेल त्यांनी वेळ द्या. कारण फॉर मी टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय केम टू लर्न अबाउट इट बाय द इन्फ्लुअन्स ऑफ अ सेंटेन्स बाय मदर टेरेसा. ही शो यू केअर बाय डुईंग वर्क अँड दॅट वर्क इज गिविंग युअर टाइम. तर त्यांनी त्यावेळेला मी हे वाक्य वाचले तेव्हा आय वॉज सो मच इन्फ्लुअन्स बाय दिस सेंटेन्स की मला माझा वेळ दिला पाहिजे. वेळ अमूल्य असतो आणि तो जर मी दिला स्नेहांकित हेल्पलाईन सारख्या NGOला त्यांच्यासाठी काम करण्यासाठी तर माझ्यासारखं सुखी कोणीच नसेल. आणि आता मला इतकी गंमत वाटते की हे काम करत करत आम्ही 25 वर्ष लोटली सुद्धा. मी परिमलाला म्हणते अगं कशी वर्ष गेली कळलंच नाही ना. 16व्या-17व्या वर्षी आम्ही भेटलो होतो, आमच्या 16व्या-17व्या वर्षी, आणि आता आम्ही इतक्या काय म्हणतो बुजुर्ग झालो आणि 25 वर्ष आमच्या स्नेहांकितला पण झाली आहेत. आणि हे जे मी वाक्य आता
मदर टेरेसाचं म्हटलं, दॅट हॅज बीन अ मोटिवेशनल सेंटेन्स फॉर मी for the last 25 years, and I'm going to keep it as a motivational sentence for the next 25 years also. And now that I'm attending the Silver Jubilee, I hope I'm able to attend the Golden Jubilee also. All the best to Snehankit Helpline.